नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026 याच्या अनुषंगाने येणारी प्रश्नपत्रिका। आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामधून 100% प्रश्न तुम्हाला येणारे आहेत। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण वन लाइनर पद्धतीने घेणार आहोत, यामध्ये कुठलेही आपण विश्लेषण करणार नाही। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, आव जमात कोणाशी संबंधित आहे? कोणाशी म्हणजे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आव जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मेघालय, आसाम, नागालँड, त्रिपुरा। आव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब। तर आओ ही जी जमात आहे ही आसाम याच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पनियान आणि इरुला जमाती कोणत्या राज्यात राहतात? पनियान आणि इरुला जमाती बघा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र। काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर आहे त्याचं पनियान आणि इरुला या जमाती केरळ राज्यात राहतात, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। बक्करवाल जमात कुठे आढळते? बक्करवाल ही जी जमात आहे ही कोणत्या ठिकाणी आढळते? बघा, पर्याय पहा काय दिलेली, केरळ, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, गोवा। कोणतं राज्य आहे? बक्करवाल जमात कुठे आढळते? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। अहोम जमात भारतातील कोणत्या राज्यातील आहे? आओ तुम्ही पाहिली, आता इथे काय अपासूनच अहोम जमात भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर ती सुद्धा आसाम या राज्यातील आहे, म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणता आदिवासी गट मणिपूरमध्ये आढळतो? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। कोणता आदिवासी गट आहे की जो मणिपूरमध्ये आढळतो? बघा, भिल्ल, खोंड, कुकी, मुंडा। कोणता गट आहे? तर तो आहे कुकी गट, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। बिरहोर या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? बिरहोरचा शब्दशः अर्थ काय आहे? जंगलातील माणूस, निसर्गप्रेमी माणूस, पवित्र माणूस का सामान्य माणूस? तर बिरहोरचा अर्थ काय होतो? जंगलातील माणूस। पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। लेप्चा आणि भुतिया जमातीचे निवासस्थान कुठे आहे? म्हणजे कोणत्या राज्यात आहे? लेप्चा आणि भुतिया या जमातीचं निवासस्थान कुठे आहे? पर्याय बघा काय दिलेले, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। सिक्कीम, ओडिशा, मेघालय आणि मिझोरम। कोणत्या राज्यामध्ये? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर अ सिक्कीम या राज्यात यांचं निवासस्थान आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। बोडो हे डायड्याचे मूळ रहिवासी आहेत। बोडो जमात ही कुठली मूळ रहिवासी आहे असा प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला। पर्यायामध्ये गारो टेकड्या दिले, हिमाचल प्रदेश दिले, ॲमेझॉन खोरे दिले आणि मेघालय दिले। काय योग्य उत्तर आहे? तर बोडो हे गारो टेकड्या या ठिकाणचे मूळचे रहिवासी आहेत, म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। गारो, खासी आणि जयंतिया या ज्या जमाती या कोणत्या राज्यात आढळतात? गारो, खासी आणि जयंतिया या ज्या जमाती आहे तर या कोणत्या राज्यात आढळतात? बघा, मिझोरममध्ये आढळतात का मणिपूरमध्ये आढळतात, आसाममध्ये आढळतात का मेघालयमध्ये? तर योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर ड हे गारो, खासी आणि जयंतिया ह्या ज्या जमाती ह्या कुठल्या आहे? मेघालयमधल्या आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणती जमात हंगामी स्थलांतराशी संबंधित आहे? हंगामी स्थलांतराशी संबंधित असलेली जमात कोणती आहे? थारू, भोटिया, जौनसारी का भोक्सा? कोणती जमात आहे? योग्य उत्तर आहे भोटिया ही जी जमात आहे काय आहे? हंगामी स्थलांतराशी संबंधित असलेली जमात आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणती जमात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या असलेली आहे? उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमात कोणती?
थारू आहे, बुक्सा आहे, खरवार आहे का वनरावत आहे? कोणती योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर अ. थारू ही जी जमात आहे तरी काय उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमात आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? संथाल आहे, गोंड आहे, भिल्ल आहे का भिलाल आहे? कोणती येईल? तर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे भिल्ल. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता पहिल्या नंबरची झाली भिल्ल. तर ह्या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला? भारतातील दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? पहिली भिल्ल आहे. दुसऱ्या नंबरवर कोणती सर्वात मोठी आदिवासी जमात? बघा, संथाल, गोंड, भिल्ल, भिलाल. काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर असेल गोंड. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतातील दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर गोंड ही जमात आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती याची लोकसंख्या नाही? असं कोणतं राज्य आहे की जिथं अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी जमाती त्या ठिकाणी नाहीच आहे? असं कोणतं राज्य आहे आणि कोणते केंद्रशासित प्रदेश आहे? बघा, पर्याय बघा आहे पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात. 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि तुम्हाला काय विचारलेले की कोणत्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाही आहे? काय योग्य उत्तर असेल याचं? याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय नंबर ए. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अनुसूचित जमाती याची लोकसंख्या नाही आहे. आता मग केंद्रशासित प्रदेश कोणते की ज्याच्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाही आहे? तर मी तुम्हाला खाली लिहून देतो बघा. पंजाब, हरियाणा, दिल्ली ह्या राज्यामध्ये नाही आणि केंद्रशासित प्रदेश जर म्हणलं तर चंदीगड, दिल्ली आणि पांडुचेरी या 3 केंद्रशासित प्रदेशात सुद्धा अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणाच्या नेतृत्वाखाली उलगुलान चळवळ झाली? कोणाच्या नेतृत्वाखाली उलगुलान ही जी चळवळ होती ही चळवळ झालेली? बघा, पर्यायामध्ये काय दिलेले? महात्मा गांधी, टिळक, बिरसा मुंडा, सुभाषचंद्र बोस. उलगुलान ही चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे? तर ही जी उलगुलान चळवळ आहे ही बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न बघा आहे, बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या परीक्षेमध्ये आदिवासी विकास महामंडळाची भरती आहे तर यावर प्रश्न पडतीलच. बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झालेला आहे? 10 नोव्हेंबर 1875, 15 नोव्हेंबर 1875, 20 डिसेंबर 1876 आणि 3 जानेवारी 1874 असे पर्याय तुम्हाला विचारलेले आणि बिरसा मुंडाच्या जन्माची जन्मतारीख तुम्हाला विचारलेली. यांचा जन्म कधी झालेला आहे? तर बिरसा मुंडा यांचा जन्म हा 15 नोव्हेंबर 1875 रोजी झालेला आहे. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांचा जन्म कुठे झाला? बघा, कधी झाला आणि कुठे झाला या दोन्हीवरही प्रश्न पडले जातात. आता कधी झाला म्हणलं तर 1875 मध्ये झालेला आहे. आता कुठे झाला जर म्हटलं तर कुठे होईल? उली हातू या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. तुम्हाला पर्यायामध्ये रांची दिलेलं आहे, जमशेदपूर दिलेलं आहे, दुमका दिलेलं आहे, पण बिरसा मुंडा यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर उली हातू या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांना कोणत्या नावाने ओळखलं जाते? बिरसा मुंडा आपल्याला माहिती आहे परंतु यांना पुन्हा टोपण नाव होतं की ज्यांनी त्यांना त्यांची ओळख आहे. तर ते कोणतं नाव आहे? जननायक, धरती आबा, लोकनायक, आदिवासी राजा. बिरसा मुंडा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर बिरसा मुंडा यांना धरती आबा ह्या नावाने ओळखलं जातं. म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांच्या वडिलाचं नाव काय होतं? बिरसा मुंडा यांच्या वडिलाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे आणि ते नाव काय? बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? पर्यायामध्ये दिलं गोपाल मुंडा, सुगना मुंडा, रामू मुंडा आणि भीमराव मुंडा. बिरसा मुंडा यांच्या वडिलाचं नाव काय आहे?
तर सुगना मुंडा म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांच्या आईचं नाव काय आहे? काय नाव असेल बिरसा मुंडा यांच्या आईचं? कमलादेवी, कर्मी आतू, सावित्री देवी, लक्ष्मी देवी. बिरसा मुंडा यांच्या आईचे नाव काय आहे? तर यांच्या आईचं नाव होतं कर्मी हातू. बिरसा मुंडा यांच्या आईचं नाव काय आहे? तर कर्मी हातू. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांनी कोणता पंथ सुरू केलेला आहे? प्रत्येक समाज सुधारकावर त्यांनी सुरू केलेले पंथ, त्यांनी सुरू केलेल्या सभा याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला विचारले की बिरसा मुंडा यांनी कोणता पंथ सुरू केलेला आहे? आर्य समाज, ब्राह्मो समाज, बिरसा पंथ, सनातन पंथ. कोणता पंथ सुरू केलेला आहे? तर बिरसा पंथ सुरू केलेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि हाच उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तर भेटूया उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.